पुढे पवन चांडक, मतदार नोंदणी अधिकारी. सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. म्हणजे अर्जदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर ते त्याचं मतदार यादीत नाव येईपर्यंत आणि त्याला मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आय डी मिळेपर्यंत नेमका किती कालावधी लागतो किंवा प्रक्रिया कशी असते? म्हणजे हा प्रश्न मला सुद्धा वैयक्तिकरित्या असा आहे की साधारण 7-8 वर्षापूर्वी मतदार यादीसाठी मी नाव नोंदवलं आणि नेहमीप्रमाणे आपण जेव्हा कुठलेही ओळखपत्र येण्यासाठी नोंदवतो त्यानंतर आपण पाहतो ती वाट. तर मग कधी येईल. सुदैवाने पुढच्या वेळी जी निवडणूक होती त्या मतदार यादीत माझं नाव होतं, ते माझ्यापर्यंत पोचलं. पण बराच काळ माझं मतदार ओळखपत्र मला कधी मिळणार, कसं मिळणार, कुठून येणार हे काहीच मला ठाऊक नव्हतं. असा प्रश्न इथे उपस्थितांनाही असेल की आता समजा आज उद्या त्यांनी आपल्या ऑनलाईन ॲपवरून सुद्धा जर केलं तर पुढची प्रक्रिया कशी राहील? धन्यवाद. आत्ताच आपण मतदार नोंदणी का करायची, केव्हा करायची, कशी करायची आणि काय कागदपत्र लागतात याबाबतचा उलगडा केला. आता ह्याच्यानंतर आपण मतदार नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर किंवा तो अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे आणि हे अर्ज केल्यानंतर त्याच्यावर काय काय कारवाई घडते आणि इपिक कसं जनरेट होतं हे मी तुम्हाला एक छोट्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण मगाशी सरांनी जे सांगितलं जाऊ दे जे आहे ते आपण काढून टाकलं पाहिजे. मतदार नोंदणीची प्रक्रिया ही अत्यंत साधी, सोपी आणि सरळ आहे. ज्याला त्याचं नाव माहीत आहे, गाव माहीत आहे, पत्ता माहीत आहे, कोणताही वयाचा आणि रहिवासाचा एकच पुरावा असेल तरी त्याची नाव नोंदणी होऊ शकते. आता या नाव नोंदणीसाठी 2 पद्धती आहेत. एक पारंपरिक पद्धत, जसं आपण 6 नंबरचा फॉर्म भरतो, ही आपली पारंपरिक पद्धत ते मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये देतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगानं आता विविध ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळे ॲप ठिकाणी तयार केलेले आहेत, पोर्टल तयार केलेले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नाव नोंदणी करू शकतो. हे पोर्टल कोणते आहेत? NVSPचं पोर्टल आहे, जे तुम्हाला सर्च केलं तर लगेच मिळू शकेल. वोटर्स हेल्पलाईनचं पोर्टल आहे, त्याचप्रमाणे वोटर पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी नाव नोंदणी करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता लिहायचा आहे, तुमचं वय लिहायचं आहे, तुमचं जेंडर लिहायचं आहे आणि त्याच्या संदर्भातला एक पुरावा. जर आधार कार्ड आत्ता त्यात तुम्ही जे सांगितलं की सगळ्यांकडे आहे, त्या आधार कार्डवर तुमचं जर डेट ऑफ बर्थ पूर्णपणे लिहिलेली असेल, पूर्णपणे प्रिंट झालेली असेल तो आणि त्याचा पत्ता व्यवस्थित असेल तर तो आधार कार्ड हा एकमेव पुरावा जरी आपण वापरला तरी त्याची मतदार नोंदणी व्यवस्थित होऊ शकते. आता या मतदार नोंदणीसाठी जर तुम्ही बघितलं आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनटं फक्त एवढा कालावधी लागतो. म्हणजे कुणी ॲप चालू केलं, ज्याच्याकडं मोबाईल आहे, नेट कनेक्शन चांगलं आहे, हे एक कागदपत्र आहे, म्हणजे आधार कार्ड असेल ज्याच्यावर रहिवासाचा पत्ता आणि वयाचा जन्मतारीख असेल आणि आपल्याला आपला मतदारसंघ किंवा आपला ह्याची जुजबी माहिती जरी असेल तरी आपण हे 5 ते 7 मिनटामध्ये ही मतदार नोंदणी करू शकता. तर ही मतदार नोंदणी केल्यानंतर ह्याचं एक व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. ही व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे हे आमचे केंद्रस्तरीय अधिकारी जे BLO आपण सांगितलं ते BLO तुमचा फॉर्म आल्यानंतर तो आमच्याकडे येतो. आम्ही जो BLOंना असाईन करतो 7 दिवसामध्ये. तो असाईन केल्यानंतर BLO त्याची पडताळणी करतात. पडताळणी प्रत्यक्ष घर भेट जाऊन केली जाते, कागदपत्रावरून केली जाते, स्थानिक चौकशीवरून केली जाते आणि BLO त्याचे रिमार्क्स देतात आणि त्या रिमार्क्सच्या आधारावर ती पात्रता तुमची निश्चित होते आणि मतदार यादीमध्ये तुम्ही नाव नोंदणी करण्यासाठी पात्र आहात किंवा अपात्र आहात याबाबत निर्णय घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे, बऱ्याचदा आपण फॉर्म ज्यावेळेस भरतो त्यावेळेस आपले डॉक्युमेंट जे आहेत, जे आम्हाला प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम्स येतात किंवा प्रॅक्टिकल अडचणी येतात की नाव नोंदणी करण्यामध्ये ज्या अडचणी येतात, आपण जो डॉक्युमेंट अपलोड केलेला असतो तो एकदम ब्लर असतो. त्याच्यामध्ये नाव दिसत नाही, वय दिसत नाही. अशा परिस्थितीत BLO
त्याचा ॲप्लिकेशनचं स्टेटस जे आहे हे इनकम्प्लीट म्हणून दाखवतात आणि आपला जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवर आपल्याला फोन करून या डॉक्युमेंटची पुन्हा माहिती घेतली जाते, ती कागदपत्रं घेतली जातात आणि डॉक्युमेंट कंप्लीट केलं जातं. आता आपण म्हणाल की कुठल्या कुठल्या कारणासाठी आमचा रिजेक्ट होऊ शकतो. खूप कमी कारणं आहेत की ज्याच्यासाठी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याला असू शकतं की तुम्ही 18 वर्ष होत नसाल, 18 वर्षाचं वय तुमचं होत नसेल, एखाद्या 16 वर्षाच्या मुलांनी फॉर्म भरलेला असेल तर तो फॉर्म अपात्र होऊ शकतो. तुम्ही दिलेल्या पत्त्यावर राहत नसाल, तिथं तुम्ही सर्वसाधारण रहिवास तुमचा नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तुमचा फोटो ब्लर असेल तर तो फॉर्म इनकम्प्लीट राहील, रद्द होणार नाही. त्यामुळं फॉर्म रद्द होण्याची किंवा फॉर्म नाकारायची जी पद्धत आहे ती खूप कमी प्रमाणात, खूप कमी याच्यामध्ये तो फॉर्म नाकारला जातो. आपण फक्त पुढाकार घेऊन त्याचं जर त्या ॲप्लिकेशनवर फॉर्म भरला तर एक साधारणतः 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. ज्या दिवशी तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यावेळेस तुमचं इपिक तिथं जनरेट होईल. डिजिटल इपिक त्या ठिकाणी तुमचं जनरेट होईल आणि त्या इपिकच्या माध्यमातून तुम्ही तो मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून त्याचा वापर करू शकता. त्याच पद्धतीनं जे स्मार्ट कार्डच्या स्वरूपात इलेक्शन वोटर ID जे कार्ड असतं ते तुम्हाला साधारणतः ही यादी आम्ही जेव्हा पब्लिश करतो त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला ते स्पीड पोस्टाद्वारे घरपोच मिळतं. एक चांगलं सुंदर जसं पॅन कार्ड आहे त्याच पद्धतीचं हे कार्ड तुम्हाला घरपोच स्पीड पोस्टाने मिळतं. अशा पद्धतीनं या पद्धतीनं मतदाराची नोंदणी होते. प्रक्रिया खूप साधी, सोपी, सरळ आहे. आपण कुठलंही ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठलंही वापर करत असाल तर ते हे ॲप्लिकेशन्स आपण यूज करून आपली नोंदणी करू शकता. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की नाकारलं गेलं, तुमचा फॉर्म जर नाकारला गेला तर काय आहे, तर त्याला अपिलाची प्रोव्हिजन आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपण अपील करू शकता. दुसरं अपील निवडणूक आयुक्तांकडे करू शकता. परंतु सर्वसाधारणतः अशा अपिलाची कोणतीही गरज पडत नाही. माझ्या 15-20 वर्षाच्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये एकही अपील जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेलं आहे फॉर्म नाकारल्यामुळं असं घडत नाही. कारण प्रक्रिया इतकी सोपी आहे. कागदपत्राची जमवाजमव एकदम सोपी. 1 किंवा 2 कार्ड जे आहेत ते तुम्हाला असले तरी तुमची मतदार नोंदणी होऊ शकतं. वेगळी काही स्क्रुटनी नाही. हा कुठल्या एरियाचा आहे किंवा काय आहे, मतदार नोंदणीसाठी अर्ज आलेला आहे आपल्याकडचा असेल तर त्याला अर्ज तो मंजूर होईल. जर आपण दुसऱ्या मतदारसंघात असेल तर तिकडं तो ट्रान्सफर होईल. अशा पद्धतीनं ही साधी सरळ सोपी प्रक्रिया आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी मोठं प्रमाण नवयुवकांचं आहे की ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही, मतदार कार्ड त्यांच्याकडं नाही. तर आता येणारे इलेक्शन्स आहेत, बऱ्याच स्थानिक महानगरपालिकेचे तुमचे इलेक्शन्स असतील, पुढे 2024चे इलेक्शन्स असतील. या इलेक्शनसाठी या मतदार नोंदणी तुमची आवश्यक आहे आणि या संधीचा, या विशेष समरी रिव्हिजनचा जो कार्यक्रम आहे त्या संधीचा आपण त्या ठिकाणी लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी असं माझं निवेदन आहे. मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, तुम्हाला हा प्रश्न आहे की आता अर्थातच 1-2घांनी सांगितलं की सहसा जो अर्ज आहे तो बाद होतच नाही, रद्द होतच नाही. पण समजा काही कारणांनी अगदी मुख्यच कागदपत्र जर नसतील तर तो कदाचित रद्द होणार. हे अर्जदाराला कळवलं जातं का आणि कळवल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असावी? खरं तर मगाशी हे सांगायचं स्किप झालं. आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज भरतो त्यावेळेस जर अर्ज इनकम्प्लीट असेल तर तसा इनकम्प्लीट अर्जाचा जी नोंद आहे किंवा तुम्ही अर्ज भरला आहे, तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स ID येणार आहे. जसं मगाशी एक उदाहरण दिलं, ॲमेझॉनचं आपण कुठलं बुकिंग केलं की आपल्याला एक ID येतो, एक रेफरन्स नंबर येतो आणि त्या अनुषंगानं आपण ट्रॅक करू शकतो की आपला पार्सल कुठपर्यंत आलेला आहे. तसंच
हे मतदार नोंदणीचा आपण अर्ज केल्यानंतर तो BLOला असाईन झाला आहे का हे तुम्हाला ट्रॅकिंगद्वारे कळू शकतं. त्याच्यानंतर BLOनी त्याची पडताळणी केलेली आहे का, जर पडताळणी झालेली असेल तर ग्रीन सिग्नलमध्ये ते हे होईल, दर्शवलं जाईल. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचा अर्ज कंप्लीट झालेला आहे किंवा पात्र झालेला आहे तर तसं आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅकिंगमध्ये कळतं. ज्यांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज केलेले आहेत त्यांना तुमच्या नंबरवर, मोबाईलवर जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावर तुमचा मेसेज येईल. इपिक जो आहे तो तुम्हाला ऑनलाईनसुद्धा स्टेटस तुमचं तुम्हाला बघता येईल की तुमचा फॉर्म व्हॅलिड झालेला आहे आणि इपिक जनरेट झालेला आहे, इनकम्प्लीट आहे आणि त्याच्यामध्ये या गोष्टीची त्रुटी आहे. तिसरी गोष्ट तुमचा रिजेक्ट झालेला आहे. रिजेक्ट झालेला असेल तर त्याला ते कारण असेल की तुमचं वय बसत नाही आहे किंवा तुम्ही दिलेल्या पत्त्यावर BLOला आढळून आलेलं नाही आहेत, स्थानिक चौकशीमध्ये आढळून आलेलं नाही आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला ही सुविधा या पोर्टलच्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रॅक करून आपलं डे टू डे त्याचं हे बघू शकता, स्टेटस बघू शकता. जर आधार कार्डवरील पत्त्यात चूक आहे पण मी मतदार अर्ज भरताना बरोबर पत्ता जर तिथे लिहिला आहे तर कोणता पत्ता ग्राह्य धरला जाईल? आपल्याला आपण जर पत्ता बरोबर लिहिलेला असेल आणि आधार कार्डवर दुसरा असेल, ज्यावेळेस BLO फील्ड व्हेरिफिकेशन करतील त्यावेळेस जो पत्ता ते त्या ठिकाणी सांगेल या पत्त्यावर जो फॉर्म भरलेला आहे त्या पत्त्यावर ती व्यक्ती राहते आणि तो पत्ता योग्य आहे. मायनर मिस्टेक आधार कार्डच्या पत्त्यावर असू शकतो पण तो रहिवासाचा पुरावा आहे. त्यांनी जर भरले असेल, BLO व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तो पत्ता ग्राह्य धरला जाईल. पवन चांडक सरांना माझा प्रश्न आहे की आमच्या महाविद्यालयाच्या सर्व दिव्यांग माझे जे मित्र आहेत त्यांच्या वतीने मी हा प्रश्न विचारतो आहे की दिव्यांग व्यक्तींना ह्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी काही विशिष्ट उपाययोजना वगैरे आपल्यामार्फत राबवल्या जातात का, आणि जर त्या असतील तर त्या कशा प्रकारे आहेत? दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत आता या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये जी विशेष शिबिरं आहेत, साधारणतः सुट्टीच्या दिवशी ही शिबिरं आहेत 18, 19 आणि 3, 4. यावेळेस आपण त्याच्यावर फोकस करतो. दिव्यांगांची माहिती आपल्याला जिथून प्राप्त होऊ शकते, मग ते सिव्हिल सर्जनचं ऑफिस असो, महानगरपालिकेचे ऑफिस असो किंवा विविध योजना, दिव्यांगांसाठी विविध योजना देणारे जे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला याचा डाटा मिळू शकतो. या डाटाच्या आधारे आपण आपल्या BLO मार्फत त्या दिव्यांगापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. जर दिव्यांगाचं मतदार यादीमध्ये नाव नसेल तर आपण मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी अगोदर त्यांना प्रवृत्त करतो. आणि शिवाय दिव्यांगाचा प्रकार, मगाशी जसं सरांनी सांगितलं की दिव्यांगांना आपण त्या ठिकाणी सोयीसुविधा त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी देतो. कुणाला व्हीलचेअर पाहिजे असेल, कुणाला आता नवीन नियमाप्रमाणे पोस्टल बॅलेट आपण त्यांना पाठवू शकतो. तर अशा लोकांचं मार्किंग हे जे आहे आपण या विशेष शिबिरामध्ये किंवा आपल्या कंटिन्युअस याचा पार्ट म्हणून तो आपण करत असतो आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहे. आणि निवडणूक आयोगानं सुद्धा या दिव्यांग व्यक्ती असतील किंवा तृतीयपंथी महिला किंवा पुरुष असतील, तृतीयपंथी लोक असतील, या सर्वांसाठी जे बेघर असतील, रस्त्यावर राहणारे असतील, अशा लोकांसाठी की ज्यांची मतदार यादीमध्ये नाव नाही आहेत किंवा ते इयरमार्क झालेले नाही आहेत दिव्यांग म्हणून, अशासाठी प्रयत्न करत आहे.